नमस्कार सर. नमस्कार. अ, महाराष्ट्रामधील विविध ठिकाणी अ, जळगाव, सांगली, कोल्हापूर, नांदेड, मुंबई, रत्नागिरी या ठिकाणी आकाशवाणीला केंद्र निदेशक असलेले आणि नंतर दिल्ली येथे आकाशवाणीला केंद्र निदेशक असलेले श्री पतंजली मालुसकर हे आपल्या भेटीला आलेले आहेत. सर तुमचं मी माझ्या विभागातर्फे आणि संस्थेतर्फे मनःपूर्वक स्वागत करते. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीच्या संगीत विभागामध्ये अ, हं, आपण शिक्षण घेतलेलं आहे. आपण हं. मला असं वाटतं, की आपण पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहे संगीताचे. तर संगीत विभागाचे माजी विद्यार्थी म्हणून मी आज तुमची विशेष इथे मुलाखत घेते आहे. तर तुमचं मी एकदा पुन्हा मनःपूर्वक स्वागत करते आणि तुम्हाला नमस्कार करते. नमस्कार. अ, सर आपण हे सांगाल, की शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेमध्ये संगीत विषय हा कसा सुरू झाला? अ, ह्या प्रश्नाच्या उत्तराकडे वळण्यापूर्वी हं. माझा अमरावती आणि व्ही हा संबंध कसा आला याचा आढावा घेणं आवश्यक आहे. बिलकुल. साधारण 1875 पासून अमरावती या गावाशी आमच्या कुटुंबाचा संबंध आलेला आहे. म्हणजे आजपासून जवळजवळ 147 वर्ष अमरावती नगरीशी संबंध आहे. हं, हं. माझा जन्म अमरावतीचा, ग्रॅज्युएट पर्यंतचं शिक्षण अमरावतीला झालं आणि त्यामध्ये संगीत विषय मी 9व्या वर्गापासून शिकायला सुरुवात केली. माझ्या स्मरणाप्रमाणे अमरावतीमध्ये गायक 3च मला माहिती. राजाभाऊ नवसाळकर, मनोहर कास्तीकर सर आणि भैयासाहेब देशपांडे सर. तर या 3 गायकांपैकी जास्त काळ स्मरणात राहिले आणि सहवास प्राप्त झालेले 2च गवई. एक म्हणजे मनोहर कास्तीकर सर आणि भैयासाहेब देशपांडे सर. हं, हं. शिक्षणाची सुरुवात माझी दे के काळे गुरुजी यांच्याकडनं झाली. त्याच्या अगोदर शिकवायची. कारण माझे मामा हं. श्यामसुंदर खरडेनवीस हे व्हीएमविथ लेक्चरर होते. तर प्रभाकर खरडेनवीस हे मॉरिस कॉलेजमध्ये लेक्चरर होते. त्या घरात गाणं अशा रीतीने आलं आणि काळे मास्तरांशी आमच्या कुटुंबाचा संबंध 1951 पासून म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून आलेला आहे. तर तिथे शिक्षणाचा पाया माझा घडवला गेला अच्छा. आणि शालेय स्तरावरील शिक्षण संपल्यानंतर महाविद्यालयीन स्तरावरती शिक्षण सुरू झालं. तुम्ही जो प्रश्न विचारला की सुरुवात कशी झाली, एकूणच महाविद्यालयीन स्तरावरती संगीत विषयाचा अभ्यासक्रम सुरू झाला तो 1946 साली अकोल्यातील सीताबाई आर्ट्स कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर 54 साली मॉरिस कॉलेजमध्ये विषय सुरू झाला आणि या दोन्ही ठिकाणी विषय सुरू करण्याचं श्रेय माझे मोठे मामा प्रभाकरराव खरडेनवीस यांना जातं. नागपूरच्या खालोखाल अमरावती हा सांस्कृतिक दृष्ट्या ओळखला जाणारा भाग आहे. हं. तिथे संगीत विषयक अभ्यासक्रम सुरू व्हावा असं वाटणं त्या काळातल्या विदर्भ महाविद्यालयातील प्राचार्यांच्या मनात
आलं. माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस शब्दे प्रिन्सिपॉल होते. अच्छा. 1956 सालातली गोष्ट आहे. हं. आणि त्या काळातल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांचं प्रेशर व्हीसी वरती प्रचंड प्रमाणात असायचं. प्राचार्यांचं पत्र आल्यानंतर त्याची पूर्तता व्हीसी ताबडतोब करत असत. त्यामुळे 1956 साली व्हीएमव्ही मध्ये शब्दे सरांच्या प्रयत्नामुळे हा विषय सुरू झाला आणि पहिले लेक्चरर म्हणून प्राध्यापक मनोहर कासलीकर यांची नियुक्ती झाली. त्याच्यानंतर 62 साली श्यामसुंदर खरदेनवीस आले. या मधल्याच काळामध्ये काही काळ राजाभाऊ नवसाळकर पण तिथे कार्यरत होते. तर विषयाची सुरुवात तर अशी झाली. मी संगीत विभागाचा पहिला विद्यार्थी नव्हे. मला 2 वर्ष सिनियर असलेले राठोड आणि सुधाकर दांडगे हे दोघं विद्यार्थी संगीत विभागात BA ला विषय घेऊन शिकत होते. हो, सुधाकर दांडगे सर हे नंतर मग आमच्या विभागामध्ये प्राध्यापक म्हणूनही होते. हो हो, पण मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस ते मला 2 वर्ष सिनियर होते आणि उमदा गायक होता तो मुलगा. आणि चांगलं म्हणजे सगळ्यांना हवाहवासा वाटणारा असा होता. तर ती दोघं दुक्कल माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी तिथे ऍडमिशन घेतलेली होती. तर हा झाला. कसं वळला इकडे? मी वळालो संगीताकडे कसं वळला? एक तर कसं घरामध्ये संगीताचं वातावरण खूप होतं. आईने माझ्या लग्नानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन 3 विषयातलं वगैरे सगळं लग्नानंतर केलं. आणि माझे मामा संगीतातले असल्यामुळे घरात संगीताचं वातावरण होतं. आणि त्याच्यात पुन्हा काळ्या मास्तरांचा आमच्या घरी 51 सालापासून आमच्या घरातले सदस्य असल्यासारखा वावर होता. त्यामुळे घरात गाण्याचंच वातावरण. माझी मोठी बहीण सतार शिकायची, BA पर्यंत होती. माझ्या आईने गाण्याचे धडेही काळ्या मास्तरांकडेच घेतले आणि त्यांच्याचकडे तिने अलंकार केलं. त्या काळेस MA नव्हतं. 55 साली तिने अलंकार केलं तिथे. तर या वातावरणाने मी गाण्याकडे ओढल्या गेलो आणि लहानपणापासून गाणी ऐकायला, माझ्या वडिलांना गाणं ऐकण्याचा खूप नाद होता. त्यामुळे कुठेही गाणं असलं की ते घेऊनच जायचे. आणि त्यातनं पुन्हा भैयासाहेब देशपांडे आणि माझे वडील कॉलेजमध्ये सहाध्यायी होते. आणि माझ्या वडिलांनी आणि भैयासाहेबांनी दोघांनी हे VMV पूर्वी जेव्हा किंग एडवर्ड कॉलेज होतं त्या काळामध्ये शिकलेले आहेत. म्हणजे माझ्या वडिलांनी तुमच्या इथल्या 2 पिढ्या VMV मध्ये शिकलेल्या आहेत. माझ्या वडिलांनी 1940 साली ऍडमिशन घेतली आणि त्यांच्या वर्गामध्ये प्रोफेसर AN लोथे शिकायला होते. दोघे एकाच बाकावर बसून शिकले, जे पुढे मॉरिस कॉलेजचे प्रिन्सिपल होऊन रिटायर्ड झाले. तर ते सगळं कॉलेजचे मित्रच भैयासाहेब देशपांडे वगैरे आमच्या वडिलांचे. त्यामुळे जाण्याला पुन्हा गाण्याचा संबंध यायचा. तर गाण्याच्या वातावरणामुळे नॅचरली मी ओढल्या जाणं हे घडलं होतं. आणि त्यामुळे मग 9व्या वर्गापासून माझा संगीत विषयाचा अभ्यास सुरू झाला. कॉलेजमध्ये मला कासलेकर सरांसारख्या, आमचे मामा होते छोटे, त्यांच्यासारख्या लोकांचं मार्गदर्शन मिळावं म्हणून त्यावेळेस मी 10वी मॅट्रिक केलं. याला लोअर मॅट्रिक म्हणत असत. लोअर मॅट्रिक आणि हायर मॅट्रिक. तर हायर मॅट्रिक म्हणजे 11वी नंतर बसायचे आणि लोअर म्हणजे 10वीला बसायचे. मग पुढे प्री युनिव्हर्सिटीला. किंग एडवर्ड कॉलेजमध्ये तुम्ही किती वर्ष घालविले आहेत तुम्ही? म्हणजे तुमचं वास्तव्य किंग एडवर्ड कॉलेजमध्ये किती आहे? किंग एडवर्ड कॉलेजमध्ये मी किंग एडवर्ड कॉलेजमध्ये नाही घालवले. किंग एडवर्ड कॉलेजमध्ये माझे वडील शिकायला होते आणि माझी सुरुवात महाविद्यालयामध्ये घालवली. मी विदर्भ महाविद्यालयातला. आणि मी 67 पासून तर 72 पर्यंत होतो. हा,
तर या निमित्ताने अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारावा वाटतो, की ह्या कालावधीमध्ये तुम्ही जितके वर्ष होतात संगीत हम्म, विभागामध्ये, तर तेव्हा हम्म. संगीत विषय हा किती जण होते तुमच्या क्लासमध्ये आणि किती त्यामध्ये मुलं पण असायचेत का? आणि मुली किती अं, होत्या? मुलं फारच दुर्मिळ. म्हणजे माझ्या बॅचमध्ये मी एकटा मुलगा होतो. हं, नंतर माझ्या 1 वर्ष ज्युनियर भैयासांचा मुलगा आला. हं. नंतर माझ्याबरोबर आणखीन एक विजय देशपांडे नावाचा मुलगा होता. म्हणजे व्हीएमव्ही मध्ये रमाकांत देशपांडे इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यांचा छोटा भाऊ हं. यवतमाळ जिल्ह्यातला होता. तर तो माझ्याबरोबर शिकायला होता. तर असे एखाद दुसरा विद्यार्थीच मेल विद्यार्थी विषय घ्यायचा. बाकी सगळ्या मुलीच असायच्या शिकायला. अच्छा. आणि तुमच्या वर्गामध्ये असलेल्या हा अजून काही काही मुलींचे म्हणजे त्यावेळच्या तुमचे मैत्रिणी काही, तर त्यांची नावं आठवतात का तुम्हाला काही? हा काय काय तुम्ही ज्यावेळेस बी-ए करत होता विदर्भ महाविद्यालयात, तर जसं तुम्ही आता काही तुमच्या मित्रांची नावं हा सांगितली, तर तसं काही मैत्रिणींची किंवा तुमच्या कलीगची नावं तुम्हाला त्यावेळेसचे सांगता येतील का? त्या ह्याच्यामध्ये माझ्या वर्गामध्ये माधुरी खरे होते. वसंतराव बरं. खरे म्हणून नॉर्मल स्कूलमध्ये संगीत शिक्षक होते, त्यांची मुलगी. हं. आणि ती माझ्याबरोबर 5व्या वर्गापासून शिकायला होती, आता ते शाळेपासून. गाता का? तर तिचा म्युझिक माधुरी विषय खरे? होता हे मला आठवतं. नंतर मला हं. नाही त्या गात नाही. आणि बरं. नंतर दुसऱ्या म्हणजे बाबूराव कुरेकर सर आम्हाला समर्थ हायस्कूल मध्ये होते. त्यांची मुलगी शोभा कुरेकर आमच्या बरोबर होती. हां, हां. अशी 1-2 नावं मला आठवतात. फार आता खूप काळ उलटला ना, कारण माझं कॉलेज बरोबर. संपूनही 50 वर्ष झाली आता. हो, पण मला हे जाणवतं, की इतके वर्ष जरी झाली तुम्हाला कॉलेज सोडून, पण कॉलेजबद्दलची जी काही एक आस्था आहे, एक प्रेम आहे, ते तुमच्यामध्ये अजूनही कायम मला दिसून येतं. अ, आहे. तर कारण तिथे त्यावेळेचं सगळे जे काही माझे माझे नातेवाईकच होते ना. नातूबाई माझ्या आत्या होत्या, त्या मराठीच्या प्रोफेसर होत्या. अच्छा. त्यांचे मिस्टर डी.वाय. देशपांडे फिलॉसॉफीचे होते. हं, नंतर हं. इकडे धर्माधिकारी मॅडम तुळजापूरकर मॅडम, त्याही आमच्या खूप जवळच्या संबंधातल्याच होत्या. म्हणजे व्ही-एम-व्हीशी तुमची नाळ जुळलेली आहे. हो हो हो. असं म्हणायला हरकत नाही. जवळजवळ पूर्ण विदर्भ महाविद्यालय आमच्या परिचयाचं होतं. मग सायन्स साईडचे असतील, नाही तर आर्ट साईडचे असतील, हां सगळे आणि प्रोफेसर एक माहिती. आणि एक जाणवतं, की त्या काळात आणि आत्तापर्यंत, की पदव्युत्तर शिक्षण देणारं विदर्भ महाविद्यालय हे विदर्भात एकमेव असं अशी शिक्षण संस्था होती. त्यामुळे इथून म्हणजे कोण कित्येक राजकीय नेतृत्व समोर आलेलं आहे, साहित्यिक समोर आलेले हो आहेत. हो हो हो. संगीताच्या क्षेत्रातही आणि इतर शैक्षणिक क्षेत्रातही खूप नामवंत मंडळी या विदर्भ हो. महाविद्यालयाने दिलेली आहेत. मला एक होय. अजून तुम्ही मला सांगा सर, की तुमच्या वेळी जे संगीताचं शिक्षण विभागामध्ये दिलं जायचं, तर ते कशा प्रकारचं होतं? ते थोडं आम्हाला सांगा ना जरा? जेव्हापासून हा विषय सुरू झाला, त्यावेळेस त्याचा एक अभ्यासक्रम तयार करण्यात आला. आणि तो अभ्यासक्रम पूर्ततेच्या दृष्टीने शिकवल्या जायचं. तिथे तेवढ्या विशिष्ट रागांचा परिचय होणं, तेवढे ख्याल पाठ होणं, ध्रुपद धमार तराना पाठ होणं, ह्या सगळ्या गोष्टी वर्षभराच्या पिरियडमध्ये शिकवल्या जायच्या. असा 3 वर्षाचा BA अभ्यासक्रम होता. आणि प्री युनिव्हर्सिटी पासून ऍडमिशन घेतली तर 4 वर्षाचा अभ्यासक्रम हं, होता. हं, हं. तर तिथे अभ्यासक्रमाची पूर्तता हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिकवल्या जायचं. बाकी मैफलीतलं गाणं वगैरे जे असं आहे, हे एखादाच विद्यार्थी घडतो. जसं मॉरिस कॉलेजमध्ये उल्हास कशाळकर सारखा एखादाच विद्यार्थी घडला, की जो इंटरनॅशनल फेमचा गायक होऊ शकला. बाकी या अभ्यासक्रमातनं गायक निर्माण व्हावेत ही अपेक्षा ठेवून चालत नाही. संगीत विषयाची त्याला गोडी लागावी आणि तो
चांगला कानसेन व्हावा. तानसेन एखादाच होतो, कानसेन बरे होऊ शकतात. आणि त्याप्रमाणे कानसेन निर्माण करण्याचं काम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विदर्भाने मोठ्या प्रमाणावर केलं असं म्हणता येईल. तुम्ही आता जे त्याच्यात म्हणलं की महाविद्यालयातून कलाकार होत नाहीत हे तुमची गोष्ट जरी खरी असली तरी पण या विदर्भ महाविद्यालयाच्या संगीत विभागातून डॉक्टर साधना शिलेदार ह्या चांगल्या गायिका आहेत. एक साधना देशमुख म्हणून आहेत, तर त्या चांगल्या गायिका आहेत. प्रसाद खापर्डे हे ही संगीत विभागाचे विद्यार्थी आहेत. ही ही तुरळक उदाहरणं आहेत. माझं काय म्हणणं आहे, हो, अशी अगदी बरोबर. तुरळक उदाहरणं हो, हो, मिळतात. अगदी पण नाही, मी मेनली तुमच्या मताशी मेनली सहमत आहे. उद्देश जो आहे मेनली उद्देश जो आहे तो कानसेन निर्माण करण्याकडेच होतो. कारण असं जर असतं तर इतर भाषा विषयांमधले MA लोक नाटककार, कवी आणि कथाकार झाले असते, साहित्यिक घडले असते. पण सगळे घडतात का? अगदी नाही खरंय. घडत. तेच तो उद्देश संगीतालाही लागू असतो. पडतं, की हं. सगळेच काही गायक होणार नाहीत, पण काही चांगले कानसेन होऊ होतील. शकतं. काही होऊ शकतं. काही संगीताचं लिखाण करणारे होतील, है ना? हो, काही वेगवेगळे समीक्षक ब्रँचेस होतील. आहेत ना. या या हां, सगळ्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. एखाद्याने येस. शास्त्रकार होणं, एखाद्याने हां, परफॉर्मर होणं, बरोबर आहे. एखाद्याने आता शिक्षक होणं, आता या याला ब्रँचेस अनुसरूनच आहेत. पुढचा प्रश्न मी विचारते, की तुम्ही हां. संगीताचं शिक्षण घेतलं, पण तुम्ही संगीत क्षेत्रामध्ये म्हटलं तर संगीत क्षेत्रात नव्हते. पण संगीताला धरून तुम्ही पुढे तुमचं कार्य केलेलं आहे. तुम्ही आकाशवाणीमध्ये हो. होतात. तर होय, याच होय. आकाशवाणीमध्ये तुम्ही कार्यक्रम अधिकारी होतात, नंतर केंद्र निदेशक म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जे संगीत शिक्षण तुमचं जे झालं होतं, तर त्याचा काय उपयोग झाला ते आम्हाला सांगा? अं, आकाशवाणीचे जे विविध कार्यक्रम प्रसारित होतात, त्याच्यामध्ये संगीत विषयक कार्यक्रमाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. ते विविध प्रकारचं संगीत प्रसारित होतं. मग ह्या संगीत प्रसारणाचं नियोजन करणं, त्या संगीत विषयक ज्ञान असल्याशिवाय ते शक्य नव्हतं. 1957 साली आकाशवाणीमध्ये प्रोड्युसरची पोस्ट निर्माण झाली. ती याच कारणाने की त्या विषयातले तज्ञ माणसं आकाशवाणीत नेमून आकाशवाणीच्या प्रसारणासाठी उच्च दर्जाच्या कार्यक्रमांची निर्मिती करणं. मग त्या दृष्टीने जेव्हा आकाशवाणीवरनं मोठ्या प्रमाणावर संगीत विषयक कार्यक्रम प्रसारित करायचे असतात, तेव्हा त्याचं नियोजन करण्यासाठी संगीत तज्ञ असणं आवश्यक होतं. आणि त्यासाठी आम्हाला आमच्या ह्या पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीचा खूप उपयोग झाला. कारण आमचं बेसिक आम्हाला जी माहिती करून दिली होती विषयाची, त्याच्या आधारेच तर आम्ही काम करणार होतो ना. आणि त्या दृष्टीने मी जेव्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून पुण्याला रुजू झालो, तर तिथे हं. शास्त्रीय संगीत एक भाग, सुगम संगीत दुसरा भाग, लोकसंगीत तिसरा भाग, अशा 3 स्तरावरती आणि चौथा चित्रपट संगीत. 4 स्तरांवरती संगीताच्या कार्यक्रमांचं नियोजन व्हायचं. तर त्याच्यामध्ये आम्हाला याचा उपयोग खूप झाला. जसं क्लासिकल म्युझिकचे कार्यक्रम जर प्रसारित करायचे, हं. तर कोणते कोणते राग आपण कलाकाराला गायला सुचवायचे, हे मी त्या विषयातला तज्ञ होतो म्हणूनच करू शकलो. आणि आकाशवाणीत शिकायला पण खूप मिळालं. आकाशवाणीमध्ये शिकायला खूप मोठमोठे कलाकार तिथे यायचे आणि त्यांच्या सहवासामध्ये खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तर तो फायदा मला खूप झाला आणि माझ्या विषयाच्या अभ्यासाचा मला फायदा खूप झाला. अ, आपण या निमित्ताने अजून एक गोष्ट आम्हाला इथे सांगावी, हं, की संगीत अ, तसं म्हटलं तर ही 4 भिंतीतली कला नाहीये. हं, तर संगीताच्या
प्रचार आणि प्रसारामध्ये आकाशवाणीचं योगदान किती आणि कसं राहिलेलं आहे? थोडा याच्यावर प्रकाश टाका. कुठलीही कला किंवा कुठलीही गोष्ट ऐकून त्याचं अनुकरण करण्याची सवय असते. तर संगीत कलेचा प्रचार किंवा ती शिकणं याच्यामध्ये श्रवण हा भाग फार महत्वाचा आहे. तर श्रवणासाठी सर्वसामान्यांना उपलब्ध असलेलं माध्यम म्हणजे आकाशवाणी होती. तर या सगळ्यामध्ये मी जसं मगाशी सांगितलं तसं 4 स्तरांवरील संगीताच्या विविध प्रकारांचं नियोजन होत होतं. तर आता शास्त्रीय संगीताशी संबंधित आपण जर विचार केला, हं, हं. आज आता तुम्हाला इंटरनेटमुळे, युट्यूबमुळे खूप गोष्टी, जुन्या काळातल्या गोष्टी उपलब्ध झाल्या. अगदी खरंय. पण 50च्या दशकामधला जर विचार केला हं. तर असे असंख्य राग पोस्ट ग्रॅज्युएटला अभ्यासाला होते, हं. जी सांगणारी माणसं सुद्धा उपलब्ध नव्हती. खरंय. दुर्मिळ होते सगळ्या ह्या गोष्टी. म्हणजे आज देवगिरी बिलॉल तुम्हाला तुम्ही युट्यूब बघितल्यानंतर 100 कलाकारांचा मिळतो. हं. पण त्यावेळेस हे साधनच उपलब्ध नव्हतं. मग रेडिओवरती कोणतरी एखाद दुसरा कलाकार गाणार, तो ऐकायचा, तो ऐकून त्या शिक्षकांनी शिकवायचं. म्हणजे रेडिओनी संगीत विषयाचा अभ्यास करण्यासाठी गुरुची भूमिका सुद्धा बजावलेली आहे. खरंय. आणि असं सांगणारे किमान पक्षी डझनभर तरी माणसं माझ्या संपर्कात आली की रेडिओ हा आम्हाला गुरु होता. आम्ही रेडिओचं ऐकून हे बसवलं, आम्ही रेडिओवरनं हे ऐकून हे केलं. पूर्वी बघा तुम्हाला चित्रपटांच्या विविध भारतीवरती 15 मिनिटाचे शॉर्ट क्लिप्स लावायचे. म्हणजे त्याचे चित्रपटाचे कथानक, काही डायलॉग, काही गाणी असं करून ते, तर त्या माध्यमातून त्या चित्रपटाची एक प्रकारे प्रसिद्धी केल्या जात होती. कारण रेडिओ खूप ऐकला जात होता. 72 सालाच्या आधीपर्यंत, म्हणजे मुंबईला टीव्ही येतोपर्यंत रेडिओचं महत्व खूप होतं. दुसरं काही साधनच नव्हतं. आणि कलाकाराला परफॉर्म करण्यासाठी ज्या कॉन्फरन्सेस व्हायच्या, जालंधरची झाली, कलकत्त्याची झाली, अशा तुरळक कॉन्फरन्सेस व्हायच्या आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी पॉप्युलर असणाऱ्या लोकांनाच आमंत्रित केल्या जायचं. जो कोणी एखादा कलाकार होऊ इच्छित असतो त्याला परफॉर्मन्स देण्यासाठी संधीचं कुठे साधनच नव्हतं. आणि ते नेमकं साधन आकाशवाणी हे सामान्यासाठी होतं. आकाशवाणी माध्यम हे सामान्याचं माध्यम आहे. आज अभिमानाने पंडित दशरथजी आमच्याजवळ 10 वेळा तरी बोललेत की मैं तो आकाशवाणी का बनाया हुआ कलाकार हूं. अरे वा. मुझे आकाशवाणी ने बनाया है. म्हणजे ही जी सर, आदर तुम्हाला मध्ये इंटरप्ट करते. तुम्ही जेव्हा आपलं बोलणं झालं तेव्हा मला तुम्ही एक सांगितलं की जसं याच्या आधी पण तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की पूर्वी साधनं कमी होती आणि अभ्यासक्रमातले राग सगळ्यांना उपलब्ध होत नव्हते. तर मला असं वाटतं, मी ज्यावेळेस तुमच्याशी बोलले, तुम्ही मला म्हणलात की काही राग तुम्ही जाणीवपूर्वक या मोठ्या कलाकारांकडनं आग्रहाने गाऊन घेतले आहेत. तर त्याबद्दल थोडं सांगा ना? हां. कसं आहे, माझी आकाशवाणीत एकूण 35 वर्ष सेवा झाली. त्यातली दिल्लीतला काळ वगळता बहुतेक सगळी महाराष्ट्रात झाली. आणि सुरुवातच पुण्यापासून झाली. त्यामुळे पुणे आकाशवाणीमध्ये मुंबईच्या खालोखाल मोठ्या कलाकारांचा राबता होता. म्हणजे पुण्याचं कार्यक्षेत्र हे सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नगर, पुणे इतके जिल्हे होतं.
तर जळगाव आकाशवाणी केंद्राचं नाशिक, धुळं, जळगाव, बुलढाणा असं कार्यक्षेत्र होतं. तर त्यामुळे मेजर कलाकारांचा माझा सहवास जो आला तो पुण्यामध्ये आला. हं. तर मी स्वतः MA केलेलं असल्यामुळे आणि अलंकारच्या परीक्षांना परीक्षक म्हणून जात होतो, त्यामुळे मला अभ्यासक्रमाची बऱ्यापैकी माहिती ती टच राहिला होता माझा. त्यामुळे मी बघायचो की या मोठमोठ्या कलाकारांना हे जर राग गायल्या गेले तर याचा उपयोग आजपासून 25 वर्षांनी कसा होईल हा विचार करत होतो. एका मैफलीमध्ये अभिषेकी बुवा लच्छाश्री नावाचा राग गायले होते. अच्छा. हा, मैफल संपली, विरला ना तो राग, नंतर कोणाला आठवतंय? खरंय, खरंय. मर्यादित लोकच नाही येणार कॉन्सर्टला. पण जेव्हा जळगावला अभिषेकी बुवा आले तेव्हा मी त्यांना स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रित करण्यासाठी, ध्वनिमुद्रण करण्यासाठी विनंती केली आणि त्यांना त्यावेळेस मी म्हटलं होतं की मला त्रिवेणी आणि लच्छाश्री हे 2 राग पाहिजे. अच्छा. आज आता अभिषेकी बुवा गेल्यानंतर सुद्धा लच्छाश्री आणि त्रिवेणी अजून आहे, लोकांना ऐकायला मिळतो. आणि पुन्हा हे राग, दुसरा एक माझा उद्देश त्यामागे हाही होता की एखादा अनवट राग असतो तो मैफलीत जर मांडला तर सर्वसामान्य श्रोत्यांना तो समजत नाही, त्यामुळे त्याचा ते आनंद घेऊ शकत नाही. परंतु तोच अनवट राग जर आकाशवाणीवरनं 10 वेळा प्रसारित झाला तर 11व्या वेळेस एखादा कलाकार मैफलीत तो मांडायचा विचार करू शकतो. हा पण उद्देश माझा त्यामागे होता की बा हे राग वेगवेगळे मांडल्या गेले, केल्या गेले रेकॉर्ड, तर लोकांना ऐकायला मिळतील. आज सुद्धा तुम्ही बघा मलुआ केदार, हेम कल्याण हे राग सहजरित्या ऐकायला नाही मिळत. आता युट्यूबमुळे तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत, क्लिप्स उपलब्ध. पण मैफलीमध्ये किती लोक मलुआ केदार आणि हेम कल्याण गायचा विचार करतात, हेम कल्याण गायचा विचार करतात? नाही करत. कारण साधारण सामान्य श्रोत्यांना जे काय पचेल रुचेल असं शास्त्रीय संगीत मांडायचा प्रयत्न करतात. तर त्याच्यामध्ये ह्या रागांचाही शिरकाव व्हावा ही भूमिका आकाशवाणीने खूप बजावली. कारण आकाशवाणीने बजावली, पण मला असं म्हणायचंय तुम्ही ती तुमच्याकडे तो कार्यभार होता, तर तुम्ही ती भूमिका जी आहे कार्यक्रम अधिकाऱ्याची असो किंवा केंद्र निर्देशकाची ती तुम्ही उत्तम प्रकारे बजावली आहे आणि या पद्धतीने तुम्ही संगीताची सेवा केलेलीच आहे या पद्धतीने. पण तो माझ्या कर्तव्याचा भाग झाला ना. हे असं काही वेगवेगळं करणं हा माझ्या असलेल्या ड्युटीचा भाग होता. तो मी काही जगावेगळं केलं अशातला भाग नाहीये, तो माझ्या कर्तव्याचा भाग आहे आणि मला आवड असल्यामुळे कर्तव्याचा जरी भाग असला तरी या पद्धतीने तुम्ही संगीत क्षेत्राशी जुळून होतात आणि संगीताच्या प्रचार प्रसाराचं काम तुम्ही ते चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आता तुम्ही कार्यक्रम अधिकारी होता, केंद्र निर्देशक होता आकाशवाणीला, तर तुम्ही कार्यक्रमांचं आयोजन केलेलंच आहे. प्रत्यक्ष मैफिलीचं नाही, पण या आकाशवाणीच्या द्वारे तुम्ही आयोजनाचं काम केलेलं आहे. तर एक आदर्श कार्यक्रमाचं नियोजन कसं असतं आणि असायला हवं याबद्दल आम्हाला तुम्ही सांगा. कसं आहे, कार्यक्रमाचं आयोजन आकाशवाणीवरती करणं आणि कार्यक्रमाचं नियोजन संगीत सभेच्या रूपात करणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अगदी अगदी. आकाशवाणीवरच्या कार्यक्रमाच्या नियोजनाचा अनुभव माझ्याजवळ दांडगा होता, परंतु मैफलीतल्या आयोजनाचा जो भाग आहे तो मी बाहेरून असा जास्त ऑब्झर्व केला. तर त्याप्रमाणे आकाशवाणीवरच्या आयोजनाबद्दल जर बोलायचं झालं तर वेगवेगळ्या घराण्याचे कलाकार सुद्धा तुम्हाला सापडतात. वेगवेगळे तुम्ही प्रयोग करून बघता. जसं मी जळगावला असताना घराण्यांच्या गवाक्षातून राग केदार, आता तिथे तर कलाकार फारसे नव्हते, ही कल्पना राबवायची कशी? उपलब्ध रेकॉर्डिंग खूप होते.
तर त्या ह्याच्यात मी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, किराणा या चारही घराण्यांच्या कलाकारांचं केदार रागाचं रेकॉर्डिंग विथ हं, प्रॉपर कॉम्पेरिंग ते प्रसारित केलं. किंवा सुबद्ध संगीत हा एक प्रकार आमच्याकडे होता. हं, सामान्य माणसाला एकदम अर्धा तासाचा राग ऐकायला आवडत नाही किंवा पचत नाही तो. तर हं, हं. 5-5 मिनिटाचे छोटे कट्स घ्यायचे अच्छा. आणि ते छोटे कट्स अर्धा तासाच्या चंक मध्ये 4 किंवा 5 छोटे कट्स प्रसारित करायचे. तर ह्या ह्याच्यात सुद्धा मी थोडस अभ्यासक्रमाच्या दृष्टीने विचार करून रेकॉर्डिंग केली होती. जसं एक कलाकार आले होते कोल्हापूरला, त्यांना म्हटलं की मला दुर्गा, गोरख कल्याण आणि नारायणी हे तिन्ही राग रेकॉर्ड करून पाहिजे आणि ते लागोपाठ गायले. दुसरे कलाकार आले होते, त्यांना म्हटलं होतं की मला बरवा आणि काफी कानाला रेकॉर्ड करून पाहिजे. ते लागोपाठ त्यांनी रेकॉर्ड केलं. तर ह्या मागे उद्देश काय होता? अर्थात इव्हन कासेकर सरांना मी रेकॉर्ड केलं होतं. मधमास सारंग आणि मेघ हं, हं. सरच होते म्हणून ते गाऊ शकले. हा, हे मी पहिले सांगतो. मी येडेगाबाळ्याचं काम नव्हतं ते. खरंय, खरंय. सरच त्यामुळे ते गाऊ शकले ते. पण अशा काही कल्पना हे करून मी कार्यक्रमांचं नियोजन करत होतो. त्याच्या मागे उद्देश हाच होता की सामान्य माणसापर्यंत शास्त्रीय संगीत पोचावं. त्याचप्रमाणे सुगम संगीताच्या बाबतीत सुद्धा सॉंग ऑफ द मंथ हा प्रकार व्हायचा. अच्छा. महिन्यातनं प्रत्येक रविवारी ते 15 मिनिटाचं म्हणजे त्या काव्याचं वाचन, समीक्षण आणि ते गाणं असा तो कार्यक्रम कॉम्पॅक्ट असायचा. तर हं. तसे कार्यक्रम प्रत्येक गावात आम्ही सुरू केले होते. जळगावमध्ये तर म्युझिक कंपोजर आकाशवाणीचे ग्रेडेड नसायचे. तर तिथे मला स्वतःला गाणी कंपोज करावी लागली, संगीत रूपक कंपोज करावी लागली. तर हा माझ्या कारकिर्दीत मला मिळालेला खूप मोठा अनुभव होता. नाहीतर मी कशाला गाणं कंपोज केलं असतं, नाहीतर कशाला संगीत रूपक कंपोज केलं असतं. बरं म्हणजे आता तुम्ही गरज. तुम्ही जे आता बोललात, की तुम्ही कंपोजर होते. तर या या निमित्ताने अजून एक मग मी तुला एक विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारेल, की कंपोजर म्हणजे एखादं काव्य कंपोज करत असताना काय विशेष बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्या आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजेत? तर हे पण जर पहिली तुम्ही आम्हाला सांगितलं तर ते उपयोगीच होईल असं मला वाटतं. हो, पहिली गोष्ट म्हणजे गीताची निवड. गीत कोणत्या प्रकारचं तुमच्या हाती आलेलं आहे, त्या गीताचा आशय काय आहे आणि गीतांचे शब्द संगीत देण्यासाठी किती उपयोगी पडतात, हं. ही पहिली पायरी झाली. मग त्याच्यानंतर तुम्ही त्या गीताच्या आशयाला अनुरूप असा आवाज मेल किंवा फिमेल निवडता. आवाज निवडल्यानंतर त्या कलाकाराची क्षमता ही तुम्हाला आधी अभ्यासावी लागते. मी कोणातरी थर्ड पर्सनला निवडायचं आणि अपेक्षा लताबाईंच्या बुद्धिमत्तेची करायची, अयोग्य आहे. माझ्या समोर कोणता आवाज आलाय, त्याची क्षमता काय आहे, त्याची झेप कुठपर्यंत आहे, त्याची विचारशक्ती कुठपर्यंत आहे, तसं साजेसच संगीत द्यावं लागतं. मी कुठेतरी मोठ्या कंपोजरची नक्कल करायला जाऊन तसं कंपोज करायचं आणि आवाज माझ्याकडे त्या प्रकारचा उपलब्ध नसेल तर ते कंपोजिशन वाया जातं ना. खरं. तर त्यामुळे गीताची निवड, आवाजाची निवड, आवाजाची निवड झाल्यानंतर त्या आवाजाची क्षमता, कलाकाराची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन नंतर मग तुमच्याजवळ उपलब्ध असलेलं वाद्यवृंद. तुमच्याजवळ वाद्यवृंद, आता मला जळगावमध्ये असा प्रसंग आला की एक हं, कलाकार तेवढ्या म्हणजे भाग मागासलेलाच होता ना, तर ते काही तेवढं उचलू शकत नव्हते. हं, हं.
तर शेवटी दुसऱ्या एका वाद्याचा आधार घेऊन त्या दोघांना मिळून तो पीस आम्ही रेकॉर्ड केला. केला, पूर्ण केला. तर ही कशी आहे, तुमच्या जवळ उपलब्ध असलेलं वाद्यवृंद, त्या प्रत्येक वादक कलाकाराची क्षमता याचाही विचार करावा लागतो. आता आजच्या काळामध्ये सिंथेसायझर आल्यामुळे लाईव्ह ऑर्केस्ट्रेशनचा भाग कमी झालेला आहे. त्याच्याबद्दल वेगवेगळी मतांतर होऊ शकतात. माझ्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट उपयोगी आहे, पण इट्स अ कॉम्प्रोमाइज. लाईव्ह सतारीचा जो आनंद मिळणार आहे तो सिंथ मध्ये तर सतार फीड करून त्या कीबोर्ड वरती वाजून मिळणार आहे का? कीबोर्ड वरती जर सतार वाजवायची तर कीबोर्डच्या मर्यादा येणारच ना. हो, नक्कीच येणार. आणि डायरेक्ट सतार वाजवायची. म्हणून आजच्या गरजेप्रमाणे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट पुढे आलेलं आहे, लोक त्याचा उपयोग करतायत, परंतु ते कॉम्प्रोमाइज आहे आणि ते कॉम्प्रोमाइज सुराच्या बाबतीत सुद्धा आहे. मी निश्चितपणे सांगू शकतो, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट तेवढी सुरेल वाजवू शकत नाही जेवढी लाईव्ह वाद्य सुरेल वाजवू शकतात. या अनुषंगानेच अजून माझ्या मनातला प्रश्न जो आला तो तुम्हाला विचारते, की फार सुरुवात म्हणजे अगदी जर मागे वळून आपण पाहिलं तर असं लक्षात येतं की संगीतकार हे एकच हे होतं. आता काय झालं, हे कंपोजर वेगळा, म्युझिशियन वेगळा, नाही का? अजून वेगवेगळे काय-काय वेगवेगळे त्याला वेगवेगळे हे लागलेलं उपाध्या लागलेल्या आहेत. तर त्याच्याबद्दल तुमचं मत मला इथे जाणून घ्यायचं की आता काय आहे? कसं, पूर्वी कसं होतं माहितीये का, म्हणजे जो काळ सुधीर फडके वगैरे या पिढीतला होता, ती सगळी माणसं ऑर्केस्ट्रेशन जे गाण्याच्या इंटरल्यूड म्युझिक ज्याला म्हणतो जे आहे, ते स्वतः कंपोजर बाबूजी स्वतः करायचे. पण नंतर नंतर वाद्यवृंद संयोजक नावाची एक ब्रँच नवीन उदयाला आली आणि तिथे कंपोझरचं वाद्यवृंद संयोजकावरती अवलंबून राहणं वाढलं. मी चाल दिली, आता ती सजाचं काम तो करेल, तुम्ही करा, तो दुसरा करेल, माझा नाही त्याच्याशी संबंध. हा जे वॉटर टेन कंपार्टमेंट्स आहेत हे मारक आहेत असं माझं म्हणणं आहे. कारण कसं होतं, सांगते की आधी जी होतं की एक फॅमिली फिजिशियन राहायचा आणि ते सगळं तुमचे कुठलेही आजार असो तर ते हँडल करत होते. पण तसंच हे संगीताच्या क्षेत्रात झालं असं वाटतं की लिहिणं म्हणजे आता फक्त काव्य हे फक्त माझी चाल देणं हे वेगळं, कंपोजिंग वेगळं करेल, अजून वेगवेगळे त्याच्यातले जे काही अजून इंटरनल ब्रांच ते सगळे वेगवेगळ्या जणांकडे गेले स्पेशलायझेशन. जसा हा एक भाग सांगितला की अरेंजर हा थोडासा प्रगतीला मारक ठरला, तसा अरेंजरची आवश्यकता सुद्धा झालेली आहे की त्यांनी जर संयमाने वाद्यवृंद संयोजन केलं तर अरेंजर हा चांगला उपयोगी पण ठरू शकतो. म्हणजे त्या संगीतकारांनी अरेंजरचा कसा उपयोग करून घेतलाय याच्यावरती खूप अवलंबून आहे. त्याची बुद्धिमत्ता आणि त्याचं ते कौशल्य आहे. कंपोजरचं काम आहे ना, कंपोजरनी ठरवायला पाहिजे की अरेंजर कडनं काय करून घ्यायचंय. एक्झॅक्टली, म्हणजे माहिती पाहिजे. अरेंजर तुमच्यावरती हावी नकोय व्हायला. अरेंजर तुमच्यासाठी, तुम्ही अरेंजर साठी नाही आहात. तुमची चाल ही महत्वाची आहे, त्या गायकाचा आवाज आणि शब्द महत्वाचे आहेत. पण अरेंजर वरती अवलंबून झाल्यावर काय होतं की माझं तिथे आयडेंटिटी एस्टॅब्लिश व्हावी म्हणून मी जास्तीत जास्त वाद्यांचा आवाज करून त्याचं बॅलन्सिंग जास्त ठेवेन, तर ते गायकाचा आवाज मारला जातो ना. म्हणून चांगला अरेंजर हा पुन्हा एक वेगळा इश्यू आहे. जसं चांगला गायक आणि वाईट गायक, तसं चांगला अरेंजर आणि वाईट अरेंजर हे दोनच प्रकार आहेत. तर चांगला अरेंजर घडवणं हे त्या कंपोजरच्या हाती आहे.
असं माझं म्हणणं आहे. मी चाल दिली तर माझ्या चालीला कुठे कुठे म्युझिक इंटरल्यूड पाहिजे आहे हे मी त्याला सांगायला पाहिजे की माझी अशी कल्पना आहे, आता तू सजव गाणं. आणि माझं त्याच्यावरती इवन साऊंड रेकॉर्डिस्ट जो असतो रेकॉर्डिंग करणारा त्याच्यावरती सुद्धा संगीत दिग्दर्शकाचं वचक पाहिजे ना. तो करेल तसं नाही, अवलंबून नाही राहायचं कोणाला. प्रत्येक गोष्ट हाताने करता आली पाहिजे. बॅलन्सिंग करणं, आम्ही आकाशवाणीमध्ये बॅलन्सिंग करायला शिकलो. माझे कलिग होते मधुकर गोळवलकर, तर त्यांच्याकडे आम्ही डबिंग बॅलन्सिंग करायला शिकलो, डबिंग करायला शिकलो. म्हणजे एकोची आज जेवढी सोयी सुविधा उपलब्ध तेवढ्या 77-78 साली नव्हत्या. त्या काळी गोळवलकर सर मशीन टू मशीन एको निर्माण करायचे, एका टेप रेकॉर्डर मध्ये दुसऱ्या टेप रेकॉर्डर मध्ये, किंवा 2च मायक्रोफोन असताना प्रसारण संपल्यानंतर 5-5 मायक्रोफोन निर्माण करून त्याच्यावरती बॅलन्सिंग करायचे. तर हे आम्हाला आमच्या कलिगकडने खूप शिकायला मिळालं. तिथं म्हणजे नामवंत संगीत दिग्दर्शक होते, म्हणजे जयस्तुती ही जी चाल आहे मंगेशकर भावंडांची ती त्यांची मधुकर गोळवलकरांची. तर त्या माणसाच्या बरोबर मला काम करायची संधी मिळाली, माझं भाग्य आहे की आम्ही असे शेजारी शेजारीच बसायचो एका रूम मध्ये. तर ते सांगायचे आणि ते स्वतः. आता तुम्ही इतके वर्ष आकाशवाणीला काम केलेलं आहे, तेव्हाचा आकाशवाणी आणि आताच आकाशवाणी काय फरक वाटतो तुम्हाला? जोपर्यंत पूर्ण आकाशवाणी शासनाच्या ताब्यात होती आणि प्रसार भारती बोर्ड निर्माण झालेलं नव्हतं, तोपर्यंत आकाशवाणीचं रूप हे वेगळं होतं. म्हणजे कसं? म्हणजे त्या काळामध्ये संगीताचे कार्यक्रम जास्त प्रमाणात प्रसारित व्हायचे. दरवर्षी बजेट तुम्ही वाढीव मागितलं पाहिजे, ते वाढीव नाही मागितलं तर तुमच्या अगेन्स्ट जात होतं. हा सुवर्ण काळ म्हणतो मी आकाशवाणीचा, की ह्या सगळ्या सोयी सुविधा मिळत होत्या. आता प्रसार भारती बोर्ड निर्माण झाल्यानंतर बोर्डाला स्वतःचे इन्कम सोर्सेस शोधावे लागतात. गव्हर्नमेंट फक्त पाठिंबा देण्यासाठी राहतं, जिथे कमी पडताय तिथे आम्ही मदत करू, या भूमिकेतनं गव्हर्नमेंटची इन्व्हॉल्वमेंट असते. पण स्वतः बोर्डाला आपले फंड्स उभे करावे लागतात. तिथे मग काय होतं, तिथे तुम्हाला ज्या कार्यक्रमांवरती पैसा जास्त मिळेल ते कार्यक्रम प्रसारित करावे लागतात. मग त्याच्यात संगीत आणि स्पोकन वर्डचं प्रमाण पण डिस्टर्ब होतं. कारण तिथे मुख्य उद्देश की तुमचे फंड्स तुम्ही क्रिएट करायचे. तर हा काळ निर्माण झाल्यामुळे संगीताच्या दृष्टीने थोडस मागे पडलो आपण, कारण प्रसारणाची वेळच कमी झाली ना. संगीताचे कार्यक्रम प्रसारणाची वेळच कमी होऊन गेली. तर हा थोडासा एक तोटा झाला. बर, आता एक शेवटचा प्रश्न विचारते तुम्हाला, की तुम्ही संगीताचे अभ्यासक आणि विद्यार्थी राहिले आहात, तर संगीत शिकणाऱ्या आताच्या या सध्याच्या या युगात आणि सध्या संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मौलिक सल्ला द्याल? हा सल्ला देण्याच्या अगोदर एक व्हेंबीतल्या काही आठवणी मी सांगू जरूर इच्छिते. सांगा, जरूर सांगा. माझ्या 4 वर्षाच्या काळामध्ये व्हेंबीतल्या, जसं मला काशीकर सर, श्यामसुंदर खंडे सर, धर्माधिकारी मॅडम या सगळ्यांनी शिकवलं, केळकर मॅडम या सगळ्यांनी शिकवलं, त्याच काळामध्ये प्रत्येक विषयाचं अभ्यास मंडळ असायचं. तर माझं सेकंड लँग्वेज कंपल्सरी संस्कृत होती आणि आमच्या त्या काळामध्ये संस्कृतचे हेड आष्टीकर सर होते आणि ते नाटकाचे वगैरे शौकीन मनुष्य होते, स्वतः उत्तम नाटक दिग्दर्शित करायचे. तर त्यांनी संस्कृत मृच्छकटिक नाटकातला काही प्रवेश
विद्यार्थ्यांना घेऊन बसवायचं ठरवलं. तर त्यातली गाणी जी आहे त्याचं संगीत देण्याची संधी विद्यार्थी म्हणून मला मिळाली होती. अरे वाह! आणि क्या त्या बात है! म्हणजे लक्षात राहिलेली गोष्ट. आणि आष्टेकर सर खूपच उत्साही होते, म्हणजे स्वतःही काम करायचे, म्हणजे विद्यार्थ्यांकडनं करून पुढे जे तुम्ही आकाशवाणीला कंपोजिंग केलं, तर त्याचं बीजारोपण इथून मूळ झालेलं मूळ आहे. तिथे मूळ संगीत तिथे विभागातून. वाह! वाह! क्या बात है! म्हणजे सुरुवात ही अशीच आहे. VMVची एक क्या फार बात है! मोठी आठवण होती. बाकी मग आम्ही कॉम्पिटिशन मधनं भाग घ्यायला जायचो वगैरे, हा भाग सगळा वेगळा होता. पण ही एक तुम्ही आता नमूद कॉम्पिटिशनचा उल्लेख केला, तर कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही त्यावेळेस भाग घेतलाय संगीताच्या किंवा गायनाच्या? आता नाही आठवणार, कारण खूप बरं. वर्ष पण झाली त्याला. पण घेतला असेल ना काहीतरी? हा घेतला होता, मला कधीतरी? आठवतंय हां. एकदा मी गेलो होतो असं मला आठवतंय, पण कुठल्या कॉम्पिटिशनला ते नाही नाही आठवणार काही आता. हरकत नाही. पण म्हणजे तेव्हा पण पण स्पर्धा मुख्य असायच्या. सांगायची आठवण जी होती माझी ती हीच होती, की मला संगीत दिग्दर्शन करण्याची संधी कॉलेज डेज मध्ये मिळाली होती. आणि वॉव! नंतर संगीत अभ्यास मंडळाचं उद्घाटन करायची वेळ आली होती. तर हं. त्यावेळेस मला वाटतं मी मिराशी सरांना बोलवलं होतं उद्घाटनाला. हं. बॉटनी त्यावेळेचे बॉटनी संचालक. संचालक होते का मला आठवत नाही, नाही पण काही काळ बॉटनीचे हो, हो. पण मग बॉटनी काही काळ हां, काही काळा पुरता होतेच सर. मिराशी सर हां. पण संचालक पण मी होते. मी असताना ते बॉटनीचे हेड होते हं. आणि त्यांचे वडील महामहोपाध्याय मिराशी सर होते. हं, हं. ते आमच्या वडिलांच्या काळात वगैरे होते शिकवायला. हं, हं. तर त्यांना बोलवलं होतं. मग त्याची वर्तमानपत्रातनं पब्लिसिटी करणं, बातमी आणणं वगैरे, हे सगळं आयोजनाचं सुद्धा एक थोडंसं जे बाळकडू आहे, ते या महाविद्यालयीन काळामध्ये मला मिळालंय. जसं संगीत दिग्दर्शनाचं मिळालं, तसं आयोजनाचं तुम्ही जे म्हणत होता, ते बाळकडू मला इथे मिळालेलं आहे. आणि वाह! आता तुम्ही प्रश्न विचारला होता तो, काय सल्ला द्याल? हं. म्हणजे संगीत शिकण्यासंबंधात किंवा एकूण संगीत विषय, एकूणच संगीत कारण विषय. कारण आपण अध्यापनही केलेलं आहे. अ, होय. म्हणून मी तुम्हाला हा आवर्जून प्रश्न केला. आपण म्हणजे आपण संगीत शिकलाच, तर संगीत शिकवण्याचं सुद्धा कार्य केलं आहे आणि हं. आकाशवाणीत काम केलं. तर ह्या संबंध जो तुमचा अनुभवाचा भाग आहे, तर याच्यातून तुम्हाला काय जाणवतं, की कसं शिकणाऱ्याने शिकलं पाहिजे आणि शिकवणाऱ्याने कसं शिकवलं पाहिजे? थोडं यावर प्रकाश टाका. शिकणाऱ्यांनी पहिली गोष्ट म्हणजे श्रवण खूप केलं पाहिजे. त्या दृष्टीने अभ्यासक्रमामध्ये तसा वेळ काढला गेला पाहिजे. मग त्या कमर्शियल डिस्क असतील, व्हिडिओ कॅसेट्स असतील, काहीही असतील, ते एक घडणं आवश्यक आहे विद्यार्थी या दृष्टिकोनातनं. आता तर त्याला ऐकायला खूपच साधनं आहेत. म्हणजे तो सिन्सिअरली स्वतः घरी ऐकू शकतो. इतक्या क्लिप्स त्याला मिळतात. नंतर मला जे इतके वर्षात जाणवलं, हं. विद्यार्थ्याचं स्वरज्ञान कच्चं राहतं. त्यामुळे त्याचा पुढच्या प्रगतीवरती अनिष्ट परिणाम होतो. अर्थात त्याला तुमची सध्याची शिक्षण पद्धती पण कारणीभूत असते. कारण कसं आहे, की कुठल्याही विद्यार्थ्यांनी कुठल्याही विषयातलं जर ग्रॅज्युएट केलं असेल, म्हणजे BSc झाला असेल, तर तो डायरेक्ट MA ला ऍडमिशन घेऊ शकतो. असे नियम आहेत. तर त्या नियमानुसार विद्यार्थी तुमच्या हाती आल्यामुळे तुम्हालाही मर्यादा पडतात, की ज्याला सारेगमही कधी शिकला नाहीये, तो एकदम MA ला येणार. तर त्याला शिकवणं हे तसं चॅलेंजिंग होऊन बसतं. तर त्याच्यासाठी अभ्यासक्रम तयार करताना मला असं जाणवलं, की स्वरज्ञान पक्क होण्याच्या दृष्टीने शिकवण्याची पद्धत असेलही एखाद वेळेस, मी नाही म्हणत नाही, पण विद्यार्थ्याकडनं तेवढा वेळ दिला जात नाही. विद्यार्थी तेवढा वेळ देत नाही. मी इकडे पण बघतो, की परीक्षेच्या 8 दिवस आधी जाऊन शिकणारे विद्यार्थी असतात.
मी स्वतः बघितलेले आहेत म्हणून सांगतो. म्हणजे एक विद्यार्थिनी आमच्या मित्राकडे आली होती, "सर वो शुद्ध कल्याण का ख्याल आप गाते हैं?" "हाँ, गाता हूँ." "नहीं, आप मुझे सिखाएंगे क्या?" "हाँ, सिखाऊंगा." "नहीं, मुझे आज अभी 1 घंटे में बिठा दीजिए, परसों मेरी इम्तिहान है." एका दिवसात कधी ख्याल बसतो का? म्हणजे म्हणजे विद्यार्थी वेळ देत नाहीत. मग तो हो. विषय कुठलाही असो, म्युझिकच का? बाकी काय फिलॉसॉफी सहज येतं का? का इकॉनॉमिक्स सहज नाही होत. येतं? नाही होत. कुठलाच विषय सहज येत नाही. मग म्हणजे मेहनत करावीच लागते ना. वेळ द्यायला लागतो. बरोबर आहे. वेळ प्रत्येक द्यावा गोष्टी. लागतो, मेहनत करावी लागते, वाचन करावं लागतं, ऐकावं लागतं. तर जितकं जास्तीत जास्त श्रवण भक्ती वाढेल, तितकं या विषयामध्ये विद्यार्थी पुढे जाण्याची शक्यता बळावते. त्याच्यानंतर सर जे म्हणजे शिकवणारे जे सांगतात त्या पद्धतीने घरी मेहनत करणं हाही तेवढाच महत्वाचा भाग आहे. कारण मी ज्या अध्यापनाचं काम करत होतो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं होतं, की तुम्ही जर त्या विद्यार्थ्यावरती मेहनत घेऊन त्याच्याकडनं वारंवार घोटून घेतलं, तर तो सुरात गाऊ शकतो. हा माझा अनुभव आहे स्वतःचा. पण नाही आणि तेवढं तो खरा तुमच्या आहे. खरा आहे नाही पण अनुभव. तुम्हाला तेवढा वेळ सध्याच्या काळात देणं शक्य होतं का? अभ्यासक्रमाचं तुमच्याकडे असलेलं बर्डन, विद्यार्थीची उपलब्धता, या सगळ्या गोष्टी विचारात करता विद्यार्थ्यांनी जर रिस्पॉन्स दिला तर तुम्हाला हे सहज शक्य. अशक्य बिलकुल नाही. अशक्य तर बिलकुल नाहीये. पण तेवढा वेळ दिला पाहिजे विद्यार्थ्यांनी. आणि आकाशवाणीच्या अनुभवातनं म्हणाल तर मी हेच सांगेन की आकाशवाणीचे म्युझिकचे कार्यक्रम जितके जास्तीत जास्त ऐकल्या जातील, शैक्षणिक कार्यक्रम सुद्धा खूप केले ना आम्ही. शैक्षणिक दृष्ट्या कार्यक्रम आता मला आठवत आहे की एक राग अनेक रूपे हा कार्यक्रम मी केला होता. चंद्रकंस राग आणि त्याचे विविध प्रकार चंद्रकंसाचे हं. असा एक कार्यक्रम त्याचं स्क्रिप्ट पण मी स्वतः लिहिलं होतं. हं, हं. आणि 4 ते 5 प्रकार चंद्रकंसाचे त्याच्यामध्ये घेतले होते. नंतर सावनी रागाचे प्रकार. तर ते सुद्धा जवळ-जवळ 1-1 तासाचा 2 भागात कार्यक्रम केला होता. अच्छा. नंतर होळी सणाच्या वर्णनाच्या बंदिशी गोळा करून त्याला कॉम्परिंग जुळवून त्या केल्या होत्या. तर असे कार्यक्रम शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा खूप केले. ते मुलाखती घेतल्या होत्या. काय मुलाखतींमधून सुद्धा खूप लोकांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले गेले होते. तर आकाशवाणी ऐकणं ही आजही एक प्रकारचा अभ्यास आहे असं मला वाटतं. तुम्ही त्या दृष्टीने वेळ दिला पाहिजे. तर तुम्हाला ते सहज शक्य आहे आणि विद्यार्थी घडू शकत नाही याच्यावरती माझा विश्वास नाहीये. विद्यार्थी जरूर घडतो. दोघांचं दोघांची जबाबदारी आहे ती. शिक्षक आणि नक्कीच. विद्यार्थी. दोघांचं कॉर्डिनेशन व्यवस्थित झालं तर विद्यार्थी एका प्रमाणामध्ये निश्चित घडतो. तर असं हं. साधारण त्या दृष्टीने मला जाणवलं. सर आणि खूप कोणत्या खूप धन्यवाद. आता जवळपास 1 तास होत आला. तर आपण ज्या आपले अनुभव आहेत, आपला संगीताचं जो काही अभ्यास आहे, याबद्दल आपण दिलखुलासपणे एक चर्चा केली आणि यातून नक्कीच विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन होणार आहे, ही मला खात्री आहे. अ, स आता ही मुलाखत संपवायच्या आधी तुमचं एखादं जे काही कंपोझिशन आहे, ते थोडं आम्हाला ऐकवावं ही तुम्हाला खूप विनंती करेल. हुशार त्याला आता. हां, ते नाही आठवत? कंपोजिशन नाही हां. कंपोजिशन करून 35 वर्ष झाली. बरं, बरं. काही हरकत हां. नाही. तर शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचं पुढल्या वर्षी शताब्दी आहे. तर या शताब्दी निमित्त आपण शुभेच्छापर सांगावं. आकाश
विदर्भ महाविद्यालय, कारण मला तुमचं नवं नाव पटकन इट्स तोंडात ओके. येत नाही, नाही, नाही. काही हरकत नाही. विदर्भ अजूनही लोकं महाविद्यालय विदर्भ महाविद्यालय म्हणून ओळखतातच. हां. विदर्भ महाविद्यालय हे यावर्षी शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे. माझ्या कुटुंबाच्या 2 पिढ्या या महाविद्यालयाशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे या महाविद्यालयासंबंधी एक वेगळीच भावना माझ्या मनात आहे. तिथल्या माझ्या काळातल्या लेक्चर्स लोकांनी मला जे शिकवलं ते आजही मला स्मरणात आहे. खूप चांगले चांगले लेक्चरर्स आमच्या काळामध्ये मी बघितलेले आहेत. म्हणजे के जे पुरोहित सर होते, काणे सर होते, लोथे सर होते, काळेले मॅडम होत्या. हे सगळे लोक मी इतके मोठमोठ्या वरच्या लेवलची माणसं बघितलेली आहेत शिकवणारी, की त्या लोकांचं शिकवणं अजूनही माझ्या स्मरणामध्ये आहे. आणि आज सुद्धा ती परंपरा या महाविद्यालयाने जोपासल्याचं आढळून येतं. त्यामुळे 100 वर्ष झाले तरी या महाविद्यालयाची घोडदौड कधी थांबणार नाही. उत्तरोत्तर तिची प्रगतीच होत राहील, हे या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने माझ्या मनात येणारी भावना मी व्यक्त करतो आणि आपण इथेच निरोप घेऊया. सर मी माझ्या वतीने आणि संगीत विभागाच्या वतीने, संस्थेच्या वतीने आपण आम्हाला जो हा वेळ दिलेला आहे, तर यासाठी मी आपली शतशः आभारी आहे. आणि अ, अ, जर तुमचं शक्य झालं अ, शताब्दी वर्षात, तर तुम्ही संस्थेमध्ये जरूर यावं, अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करेल. आणि एकदा जरूर पुनश्च जरूर प्रयत्न करू. हां. तर आणि तुमचे मनापासून धन्यवाद हम्म. देते आणि हा, नमस्कार करते. धन्यवाद. हा. अगं या याच्या